नमस्कार, अनुप्रितास किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज बनवूया हेल्दी असा टोमॅटो केचप. तोही कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलाही कलर न वापरता. मुलांसाठी तर एकदम हेल्दी असा आहे. एकदा तुम्ही घरी बनवून बघितला तर बाजारचा टोमॅटो केचप विकत आणणं विसरून जा. त्यासाठी 7 ते 8 टोमॅटो, 1 चमचा मीठ, अर्धी वाटी गूळ, कोथिंबीरच्या काड्या, 5 ते 6 लसूणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा, मिरे आणि थोड्याशा लवंग्या. आपल्याला सर्व टोमॅटो कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहे. ते आपण टाकून घेऊया. त्यानंतर 5 ते 7 लवंग आणि 5 ते 6 मिरी टाकून घेऊयात. कोथिंबीरच्या काड्या टाकूयात. आल्याचा तुकडा टाकूयात. 5 ते 7 लसूणाच्या पाकळ्या टाकूयात. 1 चमचा मीठ टाकून घेऊया. अर्धी वाटी गूळ टाकूयात. तुम्ही इथे साखरचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपल्याला कुठलंही पाणी न टाकता कुकरचं झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण झाकण उघडून ते सर्व टोमॅटोचं सारण हे थंड करायला घेऊया. तुम्ही बघू शकता टोमॅटो हे पूर्णपणे शिजलेले आहे. आता हे मिश्रण थंड करायला ठेवूया. आपल्या टोमॅटोची ग्रेव्ही पूर्णपणे थंड झालेली आहे. तर आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. एकदम बारीक असं आपल्याला हे वाटायचं आहे. तुम्ही बघू शकता छान पातळ असं बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. त्या अगोदर हे वाटण आपल्याला चालणीने चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटोच्या सगळ्या बिया ह्या वेगळ्या होतील. तुम्ही बघू शकता बिया ह्या वेगळ्या होत आहेत. तसेच मिरे आणि लवंगा सुद्धा वेगळे होत आहेत. आपलं छान प्रकारे चाळून झालेलं आहे. तर आपण एका पॅनमध्ये हे सर्व मिश्रण 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. आपल्याला हे मिश्रण मंद आचेवरच चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 1 चमचा लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आंबट गोड चव येईल. व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया. आता 15 ते 20 मिनिटं आपण चांगलं शिजवून घेऊया.
जेणेकरून टोमॅटोमधलं एक्स्ट्रा पाणी आहे ते कमी होणार आणि टोमॅटो केचप आपला घट्ट होणार. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि हळूहळू आपला टोमॅटो केचप शिजत आहे. आता आपला टोमॅटो केचप घट्ट होत आहे. तर चांगल्या प्रकारे हा थोडासा थंड होऊ देऊया आणि काचेच्या बरणीत 1 ते 2 महिने हा कसाही राहतो. काचेच्या बरणीत भरून घेऊया. तुम्ही हा टोमॅटो केचप नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.